माहितीये? आपण आपल्या खुशीला, आनंदाला, आपल्या स्वप्नांना, आपल्याला जे काही हवं असेल, जे काही मिळवायचं असेल, जे प्राप्त करण्याची आपली इच्छा असेल, अशा सर्व गोष्टींना, ज्या आपल्याला मिळवायच्या असतील, अशा गोष्टींना आपण आपल्याकडे आकर्षित करू शकतो. आपला माइंड 2 भागात विभागलेला असतो. एक कॉन्शियस माइंड आणि दुसरा असतो सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड हा आपल्या ब्रेनच्या फक्त 10% असतो आणि सबकॉन्शियस माइंड हा आपल्या ब्रेनच्या 90% असतो. अधिकतर लोक आपल्या सबकॉन्शियस माइंडचा यूजच करत नाही आणि जे जगातले रिच, सक्सेसफुल आणि जिनियस लोक आहेत ना, ते लोक आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या पॉवरचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने करतात. त्यांना माहिती असतं की ती पॉवर काय आहे. आपला सबकॉन्शियस माइंड सगळं काही रेकॉर्ड करत असतो. आपल्या जीवनात 95% आपण जे काही करतो ते सगळं काही आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळे होतं. आपल्या सबकॉन्शियस माइंडमुळेच आपल्या सवयी बनतात आणि त्या सवयींना रिप्रोग्राम करून बदलवलंही जाऊ शकतं. पण ह्या सवयी आपल्या बिलीव्ह सिस्टीममधून येतात. म्हणजे सपोज एखाद्या व्यक्तीचं असं बिलीव्ह सिस्टीम आहे की सकाळी लवकर उठणं हे खूप कठीण आहे, तर तिच्या बिलीव्ह सिस्टीमला सबकॉन्शियस माइंड खरं मानून घेतो की हेच खरं आहे, सकाळी लवकर उठणं हे खूप कठीण आहे. पण जर कुणाचं बिलीव्ह सिस्टीम असं असेल की सकाळी लवकर उठणं खूप छान असतं, ही एक चांगली सवय आहे, सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि मुळात सकाळी लवकर उठणं हे खूप सोपं आहे. ज्या व्यक्तीचं बिलीव्ह सिस्टीम असं असतं ना, त्या व्यक्तीसाठी सकाळी लवकर उठणं खूप सोपं असतं. आपल्या माइंडचा सर्वात जास्त शक्तिशाली पार्ट असतो तो म्हणजे सबकॉन्शियस माइंड. पण त्याचा एक वीक पॉइंट असतो, त्याची एक कमजोरी असते की तो स्वतःहून काहीच नाही समजू शकत. जे काही आपण बिलीव्ह करतो, ज्यावर आपला बिलीव्ह असतो, तो त्यालाच खरं मानून घेतो. जर कुठली तरी एकच गोष्ट आपण पुन्हा विचार केली, आपल्या माइंडला सांगितली, तर तो त्या गोष्टीला खरं मानून घेतो. आणि सबकॉन्शियस माइंड सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह तेव्हा असतो जेव्हा आपण झोपलेले असतो. तो त्याच वेळी आपल्याला आपल्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं सोल्युशन देत असतो. आपण आपल्या त्याच सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करून आपल्याला जे काही हवंय ते मिळवू शकतो. विचार करा, आपण ज्या गोष्टीवर बिलीव्ह करतो, ज्या गोष्टी आपण विचार करतो, त्याच गोष्टींवर तो विश्वास ठेवतो आणि आपल्या शरीरात त्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि त्यावरूनच आपलं सगळं काही ठरतं. बघा, जेव्हा आपण खूप सॅड असतो, आपण टेन्शनमध्ये असतो, आपण काही ना काही विचार करत असतो की यार असं काय घडतंय, हे काय झालंय, सतत तेच विचार आपल्या डोक्यात चालू असतात आणि आपण काही न करताही थकून जातो. ते ह्याचमुळे होतं. पण आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करू शकतो आणि आपल्याला जे हवं, जसं हवं तसं मिळवू शकतो. आणि ह्या गोष्टी काही फेक नाहीयेत किंवा माझ्या मनाच्या नाहीयेत, हे सगळं काही खरं आहे. आपला सबकॉन्शियस माइंड आपल्याला आयडियाज देत असतो, आपल्याला सोल्युशन्स देत असतो. जर आपल्यालाही आपल्या जीवनात सक्सेसला, आनंदाला, आपल्याला जे काही हवं असेल त्याला आकर्षित करायचं असेल ना, तर रात्री झोपण्याआधी आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्या गोष्टीची नक्की आठवण करून द्या. आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम करा. म्हणजेच काय, आपली झोपण्याची जी वेळ असते ना, ती आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची वेळ असते. आपण त्यावेळी जो काही विचार करतो, जे काही आपल्याला हवं असतं, जे काही आपण मागतो, ते सगळं काही आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं आणि तेच आपल्याला जीवनात मिळतं, तेच आपण बनत जातो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की त्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्राम कसं करायचं. विश्वास ठेवा, आपण आपल्या जीवनाला पूर्णपणे बदलवू शकतो आणि आपल्याला जीवनात जे काही हवं असेल ना, ते मिळवू शकतो. मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे ज्या प्रूफ झाल्या आहेत. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला बदलवू शकतो. हे करून आपण ते बनू शकतो जे आपल्याला बनायचं आहे. त्या टिप्स सांगण्याआधी मी तुम्हाला हे सांगते की त्या टिप्स कशा काम करतात, त्या काय करतात, त्या केल्याने काय होतं. ते केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं जे आपल्याला हवं असेल. आपण ज्यावेळी झोपलेले असतो त्यावेळी आपल्या माइंडचा एक भाग हा बंद झालेला असतो, जो काही वेळापर्यंत काम करणं बंद करतो. त्यालाच कॉन्शियस माइंड असं म्हणतात, म्हणजेच चेतन मन.
पण ज्यावेळी आपण झोपलेले असतो त्यावेळीही आपल्या माइंडचा एक भाग जो सतत काम करत असतो, ऍक्टिव्ह असतो, प्रत्येक वेळी न थांबता 24 तास जो सतत काम करत असतो, त्यालाच सबकॉन्शियस माइंड असं म्हणतात, म्हणजेच तुमचं अवचेतन मन. बऱ्याच संशोधकांनी असं सांगितलंय की आपण दिवसभरात जे काही कामं करतो, जे काही करतो, त्याला जबाबदार पूर्णपणे आपला सबकॉन्शियस माइंड असतो. आपल्याकडून घेतला गेलेला प्रत्येक डिसिजन, आपली चॉईस आपल्या कॉन्शियस माइंडमधून नाही येत, तर आपला प्रत्येक निर्णय आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या प्रोग्रॅमिंगमधून येतो. सबकॉन्शियस माइंडमध्ये कॉन्शियस माइंडपेक्षा 100 पटीने जास्त पॉवर असते. त्याला बदलणं इतकं कठीण नाहीये, पण एवढं सोपंही नाहीये, कारण आपला बिलीफ आपली सवय बनून गेलीये. पण ह्या टिप्समुळे आणि त्यांच्या रिपिटेशन्सने तुम्ही तुमच्या माइंडच्या प्रोग्रॅमिंगला पूर्णपणे बदलवू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट, रात्री झोपण्याच्या 2 मिनिटं आधी तुम्ही मोठे मोठे श्वास घ्या. डीप ब्रीदिंगमुळे आपल्या थॉट्समध्ये, आपल्या माइंडमध्ये स्टॅबिलिटी येते. फक्त हे 2 मिनिटं केल्याने तुम्ही खूप शांत फील कराल आणि त्यामुळे तुम्हाला झोपही खूप शांत येईल, खूप चांगली झोप येईल. आणि अजून एक गोष्ट, रात्री झोपण्याआधी तुम्ही ही प्लॅनिंग नक्की करा की तुम्हाला उद्या सकाळी काय करायचंय. जे काही तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं असेल, जे कामं करायची असतील, जे करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा असेल, जे काही करायचं असेल, त्याचा एकदा विचार करा. ते तुम्हाला कसं करायचंय याची प्लॅनिंग करा. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगा, म्हणजेच असा विचार करा की मला हे करायचंय आणि मी ते करेल, मी ते मिळवू शकतो. मग ती कुठलीही गोष्ट असू शकते. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असेल किंवा कुठलंही काही काम करायचं असेल. अजून एक गोष्ट, या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असताना एक गोष्ट मात्र नक्की विचार करा की तुमचा फायनल गोल काय आहे, तुम्हाला नेमकं मिळवायचं काय आहे. तुमचं जे काही गोल असेल, जे काही ध्येय असेल, जे काही तुम्हाला मिळवायचं असेल, जे प्राप्त करायचं असेल, त्याबद्दल एकदा विचार करा. पॉझिटिव्ह विचार करा की मला ते मिळवायचंय आणि मी ते मिळवेन. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सबकॉन्शियस माइंड स्वतःहून काहीच विचार नाही करत. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा आठवण करता, विचार करता, तेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं. म्हणून तुम्हाला जे काही हवं असेल ना, त्याबद्दल तुम्ही आठवण करा आणि असा विचार करा की ते मला मिळेलच. जसं या जीवनात कुठलीही गोष्ट आपल्याला एकाच दिवसात प्राप्त नाही होत, अगदी तसंच आनंद, सक्सेस, पैसा हे सगळे आपल्याला एका दिवसात नाही मिळत. हेच तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टी तुला लवकर नाही मिळणार, पण प्रयत्न केले ना तर नक्कीच मिळतील. आणि हा सगळा विचार करताना पॉझिटिव्ह राहा, ठाम राहा. त्या गोष्टी खरोखर तुम्ही माना. नाहीतर असं नाही की विचार करायचा आहे ना, ठीक आहे, मग असंच काहीतरी विचार करायचा आणि सोडून द्यायचा, असं नाही. तुम्ही खरोखर त्या गोष्टींवर विश्वास ठेवा. जर तुमचाच त्या गोष्टींवर विश्वास नसेल तर तुमचा सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टी कधीच कॅचअप करणार नाही. जर तुम्ही रोज तुमच्या सबकॉन्शियस माइंडला झोपताना आठवण दिली की उद्या माझ्याकडे सगळं काही असेल जे मला हवं आहे, आणि ही गोष्ट जर तुम्ही खरंच पूर्ण विश्वास ठेवून तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगितली ना, तर तुमचा सबकॉन्शियस माइंड तुम्हाला त्या गोष्टी करायला लावेल ज्या तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकतात. तो पुन्हा तो विचार करेल, तुमच्यामध्ये तशी एनर्जी निर्माण करेल की तुम्ही त्या गोष्टी करू शकाल, त्या गोष्टी करायची तुमची इच्छा होईल आणि ते स्वतःहून तुमच्याहून करून घेईल. फक्त तुम्ही जे काही विचार कराल त्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. पुढची गोष्ट, तुमच्या जीवनात आभार मानायचा. जर कुणी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं तर त्या व्यक्तीला मनापासून थँक्यू म्हणायचा भाव आणा. कारण जेव्हा आपण कुणाचे आभार मानतो त्यावेळी आपण आपल्या माइंडला आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या गोष्टींची आठवण करून देतो. पण ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीची कंप्लेन करतो त्यावेळी आपण आपल्यासोबत घडलेल्या वाईट गोष्टींची, चुकीच्या गोष्टींची आठवण आपल्या माइंडला करून देत असतो. आणि रात्री झोपताना आपण ज्या काही गोष्टी विचार करतो ना, दुसऱ्या दिवशी त्याच सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंड आपल्या दिवसामध्ये घेऊन येतो. आपण रात्री झोपताना जितके छान विचार करून झोपू ना, दुसऱ्या दिवशी आपण तितकेच खुश असतो. समजा तुम्ही विचार केला की मला असं करायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय, जेणेकरून मला इतका आनंद मिळेल, असे काहीतरी विचार करून तुम्ही झोपलात ना, तर सकाळी उठून तुम्ही तेच कामं कराल, त्याचसाठी काहीतरी कराल की काल मी इतकं ठरवलं होतं. निदान तुम्ही खुश तरी असाल.
पण या उलट जर तुम्ही रडून झोपलात, जितके कंप्लेंट करून झोपलात, तितकेच दुसऱ्या दिवशी तुम्ही चिडचिड करणार, तुम्हाला थकवा येईल, राग येईल. त्यामुळे ह्या गोष्टीची खास काळजी घ्या. जे तुमच्या झोपण्याआधीचे 5 मिनिट असतात ना, त्यामध्ये तरी चांगले विचार करा, छान विचार करा. त्यावेळी थँकफुल फील करा प्रत्येकासाठी, की यार काहीही होऊ दे, माझ्या जागी तर मी खूप खुश आहे. आपल्याहून कमी असणाऱ्या गोष्टींचा विचार करा, कमी असणाऱ्या लोकांचा विचार करा. कुठलीही कंप्लेंट करून झोपू नका. पुढची गोष्ट, तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील, जे काही संकट असतील, जे काही प्रश्न असतील, त्यांचं उत्तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडकडे मागा. कारण ज्यावेळी तुम्ही झोपलेले असता त्यावेळी तुमचा सबकॉन्शियस माइंड हा काहीतरी कार्य करत असतो, ॲक्टिव्ह असतो. जे काही क्वेश्चन तुम्ही त्याला विचारलेले असता, जे काही प्रश्न त्याच्याशी केलेले असता, तो त्याचं आन्सर शोधण्यामध्ये लागून जातो. त्यामुळे तुम्ही रात्री झोपताना असेही विचार करा की माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मी कसे सोडवू शकतो. आपल्याला जे काही प्रश्न असतात ना, ज्या काही अडचणी असतात ना, त्यांचं सोल्युशन स्वतःमध्ये शोधा. इतरांना विचारत बसू नका. आपल्या स्वतःमध्येच खूप पॉवर असते, तिला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या प्रॉब्लेम्सची, तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं तुमच्यामध्येच आहेत. गरज आहे ती शांत होऊन स्वतःला ओळखण्याची आणि उत्तरं शोधण्याची. एकदा तसं करून बघा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण जेव्हा या तुम्ही स्टार्ट करणार ना, तुम्हालाच खूप आनंद मिळेल, खूप छान वाटेल, एक वेगळी शांतता मिळेल. आणि हळूहळू ज्यावेळी तुम्ही पुढे जाल, काही दिवस जातील, तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टींमुळे खूप फायदा होईल. एकदा करून बघा. तुमची लाईफस्टाईल बदलायला टाईम नाही लागणार. तुम्ही तेच कराल जे तुम्हाला आवडतं, तुम्ही तेच कराल जे करून तुम्हाला खरंच खूप छान वाटतं, आणि तुम्हाला ते मिळेल जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्हाला मिळवायचं होतं.